राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकरी हतबल झाला। मात्र अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाहीये। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली। अतिवृष्टीच्या नुकसानाच्या क्षेत्राची आकडेवारी देतानाही राज्य सरकारची चूक झाली। राज्यामध्ये 14 लाख हेक्टरवर नुकसान झाले, मात्र 1,10,000 हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती दिली। राज्यातील शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असताना केंद्राकडे प्रस्तावच न दिल्याची माहिती समोर आली। महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केली। त्यातला केंद्राचा वाटा हा 3,132 कोटी असून त्यातील 1,566 कोटींच्या 2 टप्प्यात राज्याला दिल्याची माहिती दिली। जी प्रश्न उत्तरं येतात ही 35 दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तरं असतात। केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो। तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे।